है। तो मेरे मतदाता भाइयों और बहनों, जाग जाइए, होशियार हो जाइए। ये देखिए, इंटरनेट का जमाना है और आप हम अच्छे से जानते हैं कि आने वाली 15 तारीख को आपको हमको करना है मतदान। 18 साल से लेकर 60 साल का व्यक्ति है तब भी उसके लिए मतदान करना बहुत जरूरी है। तो मेरे मतदाता साथियों, ये हमारा लास्ट और बेस्ट वाला आइटम होता है। इतना पैकेट थैली खाली है, ये रुमाल को यहाँ कपड़े को डाल दिया, चलो रेडी, गिली 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 छुड़ाए, आ जाओ। तो देखो अभी नहीं आया, अभी अब बुलाता हूँ। चलो सरो, चलो रेडी। ध्यान रखिएगा, आपके देखते हुए पैकेट थैली में बंद किया, चलो 1 2 3 गिली गिली छुड़ाए। तो मेरे मतदाता भाइयों और बहनों, जब ये रुमाल अपना कलर बदल सकता है तो आपको भी हमको भी आपके आने वाली 15 तारीख को आपको हमको भारतीय जनता पार्टी को भारी से भारी बहुमतों से विजय बनाना है। वारे कमल और आ गया कमल, असा कसा येत नहीं और आले सिवा रात नहीं। वारे कमल और आ गया कमल। तो मेरे मतदाता भाइयों और बहनों, आपको हमको इसी कमल के फूल की बटन को दबाना है और भारतीय जनता पार्टी को भारी से भारी बहुमतों से विजय बनाना है और आपके हमारे क्षेत्र का विकास है, विकास कराना है। वारे कमल और आ गया कमल। तो मेरे मतदाता भाइयों और बहनों, भूलिएगा नहीं, इसी कार्यक्रम के साथ मेरे को आगे भी जाना है। तो इसी कार्यक्रम के साथ आज का भी का मेरा कार्यक्रम मैं समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत, सभी को नमस्कार। महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून अनेक राज्यातील मोठमोठे पक्षश्रेष्ठी येत आहेत। आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, महेश बलते यांच्या नावासह आपल्या नावाचाही ते प्रकर्षाने उल्लेख करत आहेत, विरोध करत आहेत, नेरेटिव्ह सिद्ध करत आहेत। कशा पद्धतीने या आव्हानाला स्वीकाराल आणि त्यांना उत्तर द्याल? साहेब, यामध्ये मी एवढा मोठा नाहीये, परंतु निश्चित आमचे 2 आमदार प्रशांत दादा असतील, महेश बालदी साहेब असेल, हे म्हणजे राजकारण्यांमध्ये एक शिरोमणी आहेत। राजकारण काय, समाजकारण काय, या दोघांनाही माहिती आहे। रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आहे। विरोधकांचे हेच धंदेचे मी इथं म्हणेल, काम करायचं नाही 5 वर्षात, कधीतरी एक महिनाभर आधी यायचं, व्हॉट्सअप फेसबुकचा वापर करायचा, काहीतरी चुकीचे रुमर्स पसरवायचे लोकांमधून, त्यामधून काहीतरी लाईक मिळवायचे। आणि हे काय, हे व्हॉट्सअप फेसबुकचे नगरसेवक किंवा असे मी म्हणेल, हे कधी आयुष्यात निवडून आले तर परमेश्वर कृपेने त्यांचं भलं व्हावं किंवा त्यांनी करावं पब्लिकचं, एवढंच म्हणेल। यांच्यामध्ये दुसरं कुठलीच गोष्ट नाही की लोकांसाठी काय करतील। यांचं कुठलं विरोधकांचं ऑफिस आहे का काय? आमच्या भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सुद्धा कार्यालय आहेत, ते आलेल्या लोकांच्या म्हणणं ऐकतात, समस्या सोडून घेतात, सोडवण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या जन्मला आमच्याकडे, आमच्या जन्मला आम्ही आमदार साहेबांकडे जातो। यांची कुठलीच लिंक नाही। भारतीय जनता पक्षाचा हा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या नाळेशी जोडलेला आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाशी जोडलेला आहे। त्यामुळे हे विरोधक काय उलट्या पालट्या उड्या मारतात, या कोलांट्यात होणार त्यांच्या, एवढं निश्चित मला वाटतं। 15 तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आव्हान करणार निश्चित मी 15 तारखेच्या आता इलेक्शन आहे, त्यावेळी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करेन, प्रत्येकाने लवकरात लवकर दुपारपूर्वी येऊन भारतीय जनता पक्षाच्या माझ्या प्रभाग 17 मधले आम्ही 4 उमेदवार, मग मी ॲडव्होकेट मनोज बिबळ असेल, माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश बिंद्रे असेल, ॲडव्होकेट शिवानी घरत असेल, त्याचबरोबर डॉक्टर अस्मिता घरत असेल, आम्हा चौघांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही सर्वांना विनंती करेन। थँक्यू व्हेरी मच।